जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इतकी सुंदर काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसेट आणि 100 KB प्रिसेट असे 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो, काय आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस एक व्हिडिओ इफेक्ट आणि काय आहे इथे तुम्हाला रेक्टँगल ॲड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. होऊ शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. रेक्टँगल 1च्या खालच्या बघू शकता एडिटर 30 इमेज आणि एडिटर 30 इमेज अशी मित्रांनो तुम्हाला 2 इमेज ॲड करायचे आहेत. बघू शकता एकसारखे 2 इमेज ॲड करायचे आहेत. फर्स्ट इमेजवरती क्लिक करा, कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबरला ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता इथे एक आडवी पट्टी दिसेल काय मीडिया नॉट फाउंड. इथे तुम्हाला इमेज असं लिहिलेलं एक पट्टी येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि वर बघू शकता इथं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन येईल. तर जस्ट मित्रांनो, इमेजवरती क्लिक करा आणि वर प्लसवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. बघू शकता सेकंड फोटो पण मित्रांनो आपल्याला तसंच सेम टू सेमच 2 फोटो ॲड करायचे आहेत. बघू शकता ना, ऑलरेडी मी इथं तुम्हाला वर इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. जस्ट आता 4 सेकंदापासून आता मित्रांनो काय करायचं आहे, पहिल्या फोटोला इथं बघू शकता आता 4 सेकंदाच्या बीडजवळ यायचं आहे. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला सिलेक्ट करा. म्हणजे सेकंड फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. बघू शकता आता बीट वाईज स्प्लिट करायचं आहे. 5, 20, 8, 1 आणि 9, 25 असे 4मध्ये म्हणजे 4दा फोटोला इथं स्प्लिट करा. आणि हे जो ओव्हरली इफेक्ट आहे लॉंग प्रेस करून सिम्पली असं वर घ्या. बघू शकता मित्रांनो, एवढे एडिटिंग झाल्यानंतर जस्ट ह्या व्हिडिओवरती क्लिक करून या ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन लाईटरनं स्क्रीन इफेक्ट द्या आणि जो साऊंड आहे तो म्यूट करा. शिकेपेटा प्रेसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या आणि बघू शकता बरोबर मित्रांनो 4 सेकंदाचा वेळाचा आहे. बघू शकता 4 सेकंद बघू शकता इथं बीट्स म्हणजे आपल्या इथं ही सप्त्यात रेक्टँगलच्या फोटोची म्हणजे 4 सेकंदाच्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसेटमधला दुसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आहे आणि बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर जो आपला ओव्हरली व्हिडिओच्या खालचा इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. शिकेपेट प्रेसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. बिटमार्क प्रेसेटला या. बघू शकता आता लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बिटमार्क शिकेपेट प्रेसेटला या. बघू शकता मित्रांनो, शिकेपेट प्रेसेटला आल्यानंतर सगळ्यात लास्टचा बघू शकता लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या आणि सगळ्यात लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मित्रांनो, आपण 4 इमेजला देखील हा इफेक्ट म्हणजे वेगवेगळे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर सिम्पली स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक मित्रांनो बॉर्डर ॲड करायची आहे. बॉर्डर इथं ॲड केलेली आहे आपण. बघू शकता मी व्यवस्थित इथंच पहिलं काय मी सर्व सेट करून दिलेलं आहे आणि इथं फक्त प्रत्येक इमेजला वेगवेगळे इफेक्ट आहेत. व्यवस्थित त्यात तुम्ही इफेक्ट पेस्ट करा. तर सिम्पली काय करायचं, व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सलमध्ये सिलेक्ट करून एक्सपोर्ट करतो. बघू शकता व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल
त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.